नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सार्वजनिक मासिकाची मी संपादक आहे. मिळून सार्वजनिक मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतलाय. याला कारण युनोनी 1975 मध्ये महिला वर्ष जाहीर केलं. त्याला पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहे. तर या 50 वर्षामध्ये स्त्री चळवळींनी विविध क्षेत्रांवर काय प्रभाव टाकला, नाही टाकला, व्यक्तींच्या आयुष्यावर काय परिणाम झाला, हे सर्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती आपण एक गप्पांचं सत्र सुरू केलंय. त्यामध्ये आज मिळून सार्वजनिकची आपली मैत्रीण अर्चना झेंडे आली आहे. नमस्कार अर्चना, खूप छान वाटलेलं आहे. आज आपण स्त्री चळवळ आणि मी या विषयावर बोलणार आहोत. तर तू तर खुला पत्र संवाद वगैरे आपलं करतेच आहेस, तुला हे सगळं माहित आहे. पण मला असं सांग की तुझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुला स्त्री चळवळ कधी भेटली? माझं बालपण कामगार कुटुंबात गेलं. म्हणजे वडील माझे एका छोट्या कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर होते आणि आईचं बॅकग्राऊंड हे शेतकरी कुटुंबातलं होतं. माझं जिथे बालपण गेलं वांद्रेमध्ये, वांद्रे वेस्टला, जिथे लकी रेस्टॉरंट म्हणून फेमस रेस्टॉरंट अजूनही आहे, त्याच्या मागच्या भागामध्ये चाळीमध्ये माझं बालपण गेलं. आणि त्या चाळीमध्ये धोबी, धनगर पासून चतुर्थ श्रेणीचे काम करणारे कर्मचारी, धोबी असे सगळे होते. शेजार पूर्ण मुसलमान होतं. म्हणजे अगदी 2 पावलावरती मस्जिद होती. त्यामुळे त्या वातावरणामध्ये मी वाढले. त्यामुळे आपण वेगळे आहोत असं मला कधीच जाणवलं नाही की आपण माणसं आहोत. म्हणजे एकीकडून घरातून वरण भाताचाही वास येतोय, वजडी शिजण्याचाही वास येतोय, असे सगळे वास घेत. आणि गटार होतं, त्या गटारावरती सिमेंटचा स्लॅब होता, तिथे खेळायचो. त्यामुळे ते गटाराचे वास, असं सगळं माझं बालपण गेलेलं आहे. त्यामुळे वेगळं काही वाटलं नाही. पण जेव्हा मोठी होत गेले तेव्हा थोडीशी होणारी आई वडिलांची भांडणं, आणि मग त्यात नेहमी वडिलांचा असणारा मोठा आवाज आणि आईचं नमतं घेणं किंवा तिची होणारी घुसमट, ह्याचे मला प्रश्न पडायला लागले की असं का. आणि शालेय शिक्षण होता होता हे प्रश्न पडले मला. आणि जेव्हा मी ठरवलं, 10वीला मी नापास झाले, तेव्हा लोकांचे वेगवेगळ्या नजरा, बोलणे, त्यावरून मला कळायला लागलं. म्हणजे मला काही शेजाऱ्यांनी तर असं म्हटलं की तू तर काय आता ब्युटी पार्लरच करशील ना, कारण तुमचा तोच धंदा आहे, तुमची ती जात आहे. म्हणजे काय नावी समाजातली म्हणून. आणि 5वीत असताना मला माझ्या भूगोलाच्या शिक्षकांनी जवळ घेऊन विचारलं की तुझी जात काय. मी म्हटलं माझी जात न्हावी. तेव्हा ते म्हणाले की नाही, तुझी काहीतरी गडबड होते, तू घरी विचारून ये, कारण तुझं भाषा वेगळी. कारण बोलण्याचं बालपण माझं प्रॉपर मुंबईत गेलेलं, वांद्र्यात. आणि नंतर मी विरारमध्ये शिफ्ट झाले होते. तेव्हा तो ठाण्याचा भाग होता, ठाणे जिल्ह्यातला भाग, आदिवासी पट्टा सगळा, आदिवासी, वाडवळ हे सगळे होते. घरी जाऊन विचारलं की आपली जात काय, न्हावीच आहे ना. तर वडील हो म्हणाले. शिक्षकांना जाऊन सांगितल्यानंतर त्यांचं त्यानंतरचं वागणं, बोलणं अगदीच बदललं. ती एक जाणीव, नेणीव आणि अन्यायाबद्दलची नेणीव, ही पुढे म्हणजे मला प्रश्न पडायचे आणि त्याची उत्तरं मला कोणीच देत नव्हतं की असं का. त्यामुळे मीच ठरवलं की शिक्षणच हा एक पर्याय असू शकतो. आणि माझ्या आईची खूप इच्छा होती की शिकलं पाहिजे आणि माझ्यासारखी राहू नको. त्यामुळे म्हटलं की ही काहीतरी म्हणते, त्याला काहीतरी अडते, माझ्यासारखी राहू नको. म्हणजे हे जे सगळं चाललंय ते पुन्हा माझ्या वाट्याला येऊ नको, कदाचित असं म्हणणं असेल तिचं. म्हणून मग मी शिक्षण पुढे घ्यायचं ठरवलं. मेहनतीने 10वी पास झाले, कारण गणित विषय गेला होता, त्यामुळे मेहनतीने 10वी पास झाले. आणि नापास असल्यामुळे जवळच्याच कॉलेजला ऍडमिशन घेतलं. पण 12वी नंतर मी ठरवलं की वसई विरार हा आमचा जो पट्टा आहे तो सोडून
दुसरीकडे मुंबईत जायचं आणि मुंबईत शिक्षण घ्यायचं. कारण मुंबईशी माझी कनेक्टिव्हिटी असल्यामुळे, कारण चुलते आत्या हे सगळे प्रॉपर मुंबईत राहायचे, जोगेश्वरी, बांद्रे, अंधेरी या भागात. त्यामुळे तिथलं शिक्षण चांगलं आहे मला एवढं कळत होतं. कारण माझ्या ज्या काही मावस चुलत बहिणी वगैरे होत्या त्या मुंबईत शिकलेल्या होत्या. बहीण भाऊ काय होते तुला? मला एकच भाऊ आहे लहान. मग तिथे भाऊ आणि म्हणजे मुलगा मुलगी असं वडील करायचे का, आई करायची? नाही. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी कधीच तसं केलं नाही. अगदी एक छोटा प्रसंग घडला होता की आमच्याकडे तेव्हा सायकल आणली होती आणि तिला साईडला 2 सपोर्टिंग व्हील असायचं. तर ती मी हळूहळू शिकत होते आणि ती शिकेपर्यंत भाऊ शिकून बिकून मोकळा झाला होता. आणि मग त्याला मोठी सायकल हवी म्हणून मग एक दिवस अचानक मला कन्सिडर न करता ते दोघं जण बाप बेटा जाऊन तिचा व्यवहार करून आलेली दुसरी सायकल. मग तेव्हा मला फार राग आला होता आणि मी घरात भांडले होते की नाही, मी पण शिकत होते ना. अजून थोडे दिवसांनी जर तुम्ही विकली असती आणि दुसरी आणली असती तर गोष्ट वेगळी होती. तर माझं कॉलेज कीर्ती कॉलेज, मी ग्रॅज्युएशन दादरला कीर्ती कॉलेजला पूर्ण केलं. कीर्ती कॉलेजला शिकत असताना डॉक्टर अरुणा पेंडसे या माझ्या शिक्षिका होत्या पॉलिटिकल सायन्सच्या. आणि त्यांच्यामुळे खरं तर मला 8 मार्च म्हणजे माझी आवड पाहता त्यांनी एक दिवस म्हटलं की तुला जर अशी आवड असेल तर तू अशा कार्यक्रमांना जा. 8 मार्चच्या दिवशी मग मी 1-2 वर्ष कार्यक्रमांना गेले. समर्थ व्यायाम मंदिर म्हणून दादरमध्ये जागा आहे, तिथे दीना पाठक, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर यांची मी भाषणं ऐकली, प्रभावित पण झाले. आणि माझी खूप इच्छा होती की या सगळ्या समाजकारणात जावं मी. कारण माझा पिंड थोडासा प्रश्न विचारणारा, भांडणारा असा होता. पण झालं काय की वडिलांचा तुटपुंजा पगार आणि होम लोन काढून घेतलेलं त्या काळी HDFCचं घर आणि खर्च आमच्या दोघांचे, त्यामुळे मला कमवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे सकाळी 5:15ची ट्रेन मी घ्यायचे, कीर्ती कॉलेजला जायचे, येता येता टायपिंग, शॉर्ट हँड शिकत करत संध्याकाळी लहान मुलांच्या ट्युशन्स घ्यायच्या. आपला खर्च काढायचा वही पेनाचा. त्या ह्याच्यामध्ये मला कधी वेळच मिळाला नाही ह्या सगळ्याशी कनेक्ट व्हायला. त्यामुळे मला तेव्हाही प्रश्न पडला की हे सगळं आहे ते फक्त एका क्रीम चळवळ मर्यादित आहे का, असा माझा तेव्हा समज झाला होता. कारण ही माझ्या घरापर्यंत कधीच पोहोचली नाही. माझ्या आईला होणारा त्रास जर अशा काही गोष्टींमुळे जर तिला समजलं असतं तर कदाचित दूर झाला असता किंवा मी काहीतरी मार्ग. तर माझ्यापर्यंत ती चळवळ पोहोचली नाही किंवा तसं काही चळवळीने प्रयत्न केला नाही ह्याची खंत तेव्हा मला वाटली की हे लोक इथं बोलतात किंवा मग ही मुंबईतच आहे का आणि वसई विरार सारख्या आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये नाही का, असे तेव्हा बाळगूत प्रश्न मला पडत होते. आणि मला असं वाटतं की ते काही अर्थाने खरे पण आहे कारण ती माझ्यापर्यंत पोहोचली नाही. बरोबर. आणि माझ्यापर्यंत पोहोचली नाही म्हणजे माझ्यासारख्या खूप मुलींपर्यंत ती पोहोचली. आणि इव्हन तू विचार करत असणारी व्यक्ती तरी सुद्धा ती पोहोचली नाही असं पण थोडंसं आहे. त्यामुळे विचार माझे त्या अनुषंगाने परत घरात काही नातेवाईकांमध्ये घटना अशा घडल्या की चांगलं शिकवलं आणि लगेच लग्न केलं, नोकरी करू दिली नाही, मग तिच्या लग्नच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम यायला लागले. आणि मग तेव्हा मला वाटतं मी हार्डली 13वीत वगैरे असेल तेव्हाच मी ठरवलं की एकतर लग्न आपल्या चॉईसने करायचं आणि ही सगळी बंधनं नकोत आपल्याला. MSW चं जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा ग्रॅज्युएशन झालं होतं, लोक मागे लागले होते लग्न केलं पाहिजे. वधूवर मेळाव्यामध्ये नाव नोंदवलं न्हावी समाजाच्या. वांद्रेला आमचं मोठं ऑफिस आहे तिथे. आणि त्या एका वधूवर मेळाव्यामध्ये मी गेले आणि लग्नाआधी जो फॉर्म भरला होता तो मी तिथे वाचून दाखवला की मी मंगळसूत्र घालणार नाही, मी कुंकू लावणार नाही, हिरव्या बांगड्या घालणार, मी असली काहीच आभूषणं घालणार नाही, स्वतःचं मूल नको, हे अडॉप्शन चालेल आणि लग्न ही फक्त
फक्त मुलीची गरज नसते, मुलाची असते. असं तिथे स्टेजवर जाऊन बोलल्यानंतर नातेवाईक आणि घरच्यांना खूपच मोठा शॉक, म्हणजे भांडणच झाली गेल्यानंतर. आणि आई रागाने म्हणाले की हे विचार इथे चालत नाही, तू अमेरिकेत जन्मायला होता. तर मग मी तिला तेवढ्याच मस्केत म्हटलं की हो, पण मी आता तुझ्या पोटी जन्मली त्याचं मी काय करू, आणि मी आहे ही अशी आहे आणि मला हे पटत नाही तर नाही. आणि मी तुझं आयुष्य बघितलंय, मी इतरांची आयुष्य बघितलेली, तर मला असं वाटतं की त्यात काही तथ्य नाही. तिचा रुसवा बरेच दिवस सहन करावा लागला मला. आणि वडील काही बोलले नाही? वडील काही बोलले नाही तेव्हा. त्यांना फार काही कन्सर्न नव्हता का? कन्सर्न, कारण त्यांचं म्हणणं होतं की होईल तेव्हा होईल असं ह्याचे होते ते. म्हणजे ते नोकरी आणि घर, म्हणजे त्याच्यात ते इतके पिचून जायचे. दारू पिणं वगैरे नव्हतं ते, ओकेजनल रोज वगैरे असं नाही, त्रास नाही, व्यसन नाही. तर त्यांना शिफ्ट असायच्या आणि हेवी काम होतं त्यांचं. ज्या केबलच्या तारा असतात ना त्या जाड एवढ्या, त्याचं काम असायचं आणि ते खूप हेवी. त्यामुळे ते आले की जमलेले असायचे, तरी पण घरी आईला सगळी मदत करायचे. फक्त पोळ्या लाटता येत नव्हत्या, बाकी पीठ मळण्यापासून मासे साफ करणं, वाटण सगळं करायचे. आणि आम्ही कितवीत आहोत हे त्यांना कधी कधी माहिती नसायचं. त्यामुळे त्यांचं तसं कन्सर्न नव्हता, पण त्यांनी मला कधी अडवलं नाही. पहिल्यांदा मुंबईत त्यांनी मला नेलं की ट्रेन इथून अशी जाते, सेंट्रलला अशी जाते, वेस्टर्नला अशी जाते, आणि आता आणि तुझं हे. आईला होती सवय लोकलची वगैरे? नाही, आई घराबाहेर फार पडायची आणि पडली तरी आम्ही एकत्र गेलो तरच, अदरवाईज ते एकटी नाही, कधीच नाही. पण मग लग्न? एक मुद्दा राहिला. 10वी झाल्यानंतर मी कोहिनूर क्लासेस जॉईन केले. टेलिफोन ऑपरेटिंगचा कोर्स केला मी. आणि मग तेव्हा मला तिथलं जग कळलं आणि म्हणून मग मी ठरवलं की कीर्ती म्हणजे मुंबईत शिकायचं. त्यामुळे ती टेलिफोन ऑपरेटरची डिग्री पुढे माझ्याकडे आहे, त्याचा पुढे काहीच उपयोग झाला नाही. अरुणा पेन्सेंच्या सहवासात आल्यामुळे मला पुन्हा अनेक प्रश्न पडले, कारण त्यांचं राहणं, त्यांचं वागणं खूपच, म्हणजे तेव्हा फेमिनिझम हा शब्द माहिती नव्हता, पण ह्या बाई काहीतरी वेगळ्या आहेत. कारण त्या स्लीवलेस घालून यायच्या कॉलेजला. बाकी प्रोफेसर पैकी मी तरी पाहिलं नव्हतं ते स्लीवलेस. कुंकू नाही, गळ्यात काही नाही, हातात काही नाही. आणि मग माझ्या नोट्स चेक करण्याच्या निमित्ताने मी अनेकदा त्यांच्या घरी पण जायचे गिरगावामध्ये. तर तिथेही मला कधी असा देव्हारा दिसला नाही आणि म्हणजे मला खूपच वेगळ्या वाटल्या. आणि तो एक इनडायरेक्टली परिणाम, प्रभाव माझ्या जगण्यावरती आणि विचारांवरती निश्चित झालाय. लग्नाचा जेव्हा विषय आला तेव्हा मी घरच्यांना सांगितलं होतं की माझं लग्न मी बघेन. वयाच्या 25-26व्या वर्षी मी घर सोडलं. सोडलं म्हणजे सांगून सोडलं व्यवस्थित. आणि कुठे राहत होते? आणि मग मी औरंगाबादला नोकरीनिमित्त गेले. म्हणजे MSW संपल्यानंतर मी 1 वर्ष मुंबईत नोकरी केली आणि त्यानंतर मी ठरवलं की मुंबई बाहेर जाऊन आपल्याला राहता येतंय का आपल्या शिक्षणाच्या जोरावर, आणि घरात चालणारी भांडणं वगैरे त्याच्यापेक्षा दूर शांत. तर मग मी जिथे कोणी नाही असं ठिकाण निवडलं आणि मी तिथे नोकरीसाठी गेले आणि समहाऊ मी सक्सेसफुल झाले. मी तिथे जगले, तगले. कसली नोकरी कुठे केली? मी औरंगाबादला गेले तेव्हा मी जनार्थ मध्ये होते. महाजन कोण? प्रवीण महाजन. IHMP म्हणून एक जुनी संस्था आहे, इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट, पाचोड म्हणून गाव आहे पैठण तालुक्यात. तिथे कॅम्पवरतीच राहणं होतं, त्यामुळे 1 वर्ष आधी तिथे राहिले. आणि मग ते सोडल्यानंतर मग औरंगाबाद सिटीमध्ये जनार्थ मध्ये होते. मग तिथे तेव्हा मंगल वगैरे भेटले का? मंगल पुन्हा शांताराम पंदेरे, पुन्हा स्मिता आहेत ज्या सोशिओलॉजीच्या आहेत त्या प्रोफेसर, त्यांची भेट झाली. आणि जवळजवळ 4-5 वर्ष
स्पेशल सेल फॉर विमेन अँड चिल्ड्रन नावाचं टाटा इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र पोलिसांचा प्रोजेक्ट होता आणि डोमेस्टिक व्हायलन्स वरती सगळं काम होतं. मी तेव्हा औरंगाबादला SP ऑफिसमध्ये बसायचे आणि येणाऱ्या सगळ्या ज्या केसेस आहेत डोमेस्टिक व्हायलन्सच्या त्या ऐकून प्रो विमेन अंडरस्टँडिंगने त्या सगळ्या बाईला काय हवंय ते जाणून घेऊन मग त्या दृष्टीने काउन्सिलिंग, कधीतरी तिचं सामान घरी जाऊन आणणे, सोडवून टाळी फोडून आणून देणे, मुलं पळवणे, असं सगळी कामं केलेली आहेत. पण बाईच्या हे बाजूने पण ते बाईचे प्रश्न तेव्हा तुझे बघितलेस ते आणि चाळीमध्ये तुमच्या राहत असल्यामुळे खूप बायका खूप कुटुंब ना, त्याच्यामुळे तेव्हा तिथे तुझ्या लक्षात आलं होतं की जसं आईची तुला घुसमट कळत होती तसं शेजारी. हो हो. आणि खरं तर MSWचं शिक्षण घेताना मला काही प्रश्नांची उत्तरं मिळाली की नाही का असं होतंय, का असं होतंय याची कारणं खूप वेगवेगळी आणि ती दोन्ही बाजूनी असतात. आणि एका पॉइंटला बाई का स्टँड घेऊ शकत नाही, तिची काय हतबलता असते हे मला लक्षात आलं आणि ते जास्त प्रकर्षाने लक्षात आलं जेव्हा मी ऍक्च्युअल केसेस सोबत काम करताना. आणि मग त्या केसेसमध्ये असा अनुभव किती आला किंवा तू आता बरीच वर्ष ते तशा पद्धतीचं काम म्हणजे असं नाही तसं करतेच, तर तुला असं जाणवलं का की एक 15-20 वर्षापूर्वी बायका खूप कचरत होत्या, म्हणजे प्रॉब्लेम सांगायला म्हण किंवा घर सोडायला म्हण किंवा भांडायला म्हण उभं राहून खमकेपणे, आणि आता थोडा थोडा बदल होतोय का असं नाही तेव्हा तसंच होतं आता? माझ्या मते आताही तसंच आहे. कारण शेजारी पाजारी माझ्या ज्या आहेत अनेकदा त्या मला येऊन सांगतात अनेक गोष्टी आणि माझ्या परीने मी जे काही त्यांना सांगायचं ते सांगते, पण ओपनली त्याच्यावर स्टँड घेणं, काही ऍक्शन घेणं, बोलणं हे अजूनही बायकांना खूप अवघड आहे. आणि मला वाटतं मध्यमवर्गीय बायकांची ती घुसमट आहे, झाकली मूठ सवाल आपल्याकडे जे आहे ते अजूनही चालू आहे. आणि पुरुषांच्या संदर्भातल्या केसेस म्हण किंवा पुरुषांच्या मानसिकतेचा तू विचार करते का? म्हणजे समजा आपण म्हटलं की हिंसा पुरुष करतायत, तर मग ते का करतायत किंवा अशा पद्धतीचा विचार कधी झाला का तुमच्या? हो, नक्कीच झाला. आणि त्याची सगळी मुळं ही बालपणामध्येच दिसतात आणि अभ्यासही आहेत तसे की बालपण ज्याचं चांगलं गेलेलं नाही अनेकदा मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो ते हिंसक बनतात किंवा डिप्रेशनमध्ये जातात. तर त्या पद्धतीने म्हणजे आता रवीकडे येऊ आपण, तुझ्या लग्नाच्या पॅटर्नकडे, की ओळख कुठे झाली पार्टनरची? रवीची आणि माझी ओळख पहिली झाली ती नाशिकला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ म्हणजे कामाचंच ठिकाण. एका वर्कशॉपला गेले होते तिथे 2 दिवस, तिथे ओळख झाली आणि ओळख करून देणारी व्यक्ती होती माझा मित्र दत्ता बाळसरा आणि कुसुम बाळसर. त्यांच्यामुळे ओळख झाली आणि मग पुढे आम्ही काही महिने लिव्हिंग मध्ये पण राहिलो की आपल्याला जमतंय का, पटतंय का, कारण तेव्हा त्याचे विचार आणि माझे विचार असे फिक्स झाले होते. MSWचं माझं शिक्षण 4 वर्ष. त्याचं काय शिक्षण आहे? रवीचं शिक्षण त्याचं 10वी नंतर त्याने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला, पण समहाऊ त्याची कमांड भाषेवरती असल्यामुळे तो मध्येच पत्रकारितेकडे वळला आणि त्याला गुजरात समाचारमध्ये पहिली नोकरी. गुजरात म्हणजे गुजरातीत? गुजरातीत. त्याला येतो गुजरात. हो. आणि तेव्हा पेमेंट चांगलं होतं आणि तो माझ्या मते ऍडव्हर्टायझिंग आणि तो सगळा भाग बघायचा. नंतर मग महानगरमध्ये ह्याच्यासोबत निखिल बागेल सोबत वगैरे, आणि मग त्याची चळवळीची बॅकग्राऊंड पण होती. पण मग कुठे राहिलात किती दिवस लिव्हिंग मध्ये? औरंगाबादला तो येऊन जाऊन असायचा कारण माझी नोकरी तिथे होती. त्यामुळे तो दादरवरून औरंगाबादला आणि केलं. आणि मग
डिसिजन घेतला की आपण लग्न करू आणि मग सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं. कुठे? पुण्यात? नाही, मुंबईत पालमकोट हॉल पारसी कॉलनीमध्ये. अतिशय सुंदर देखणा छोटासा हॉल होता आणि पेपरमध्ये आम्ही ऍड दिल्यामुळे अचानक खूप लोक वाढली पण लग्नाला की सत्यशोधक लग्न कसं असतं ते पाहण्यासाठी. आणि लग्न लावून द्यायला प्रेमानंद रुपवते होते. रवीला शपथ दिली प्रेमानंद रुपवते यांनी. लग्न लावलं प्रतिमा परदेशीने, प्रतिमाताईने, आणि मला शपथ दिली कुसुम बाळासाहेबने. ओके. त्याच्यामुळे ते लोकांच्या अगदी लक्षात राहिलं. पण त्याला नंतर विरोध किती झाला किंवा तू लग्न केलंस हेच खूप झालं असं? लग्न केलं हेच खूप झालं हा सगळ्या नातेवाईकांचा स्टँड होता. खुश होतं की, कारण नाहीतर त्यांना खूप प्रश्न पडले की एकटी औरंगाबादला राहते, ही मुंबई सोडून तिथे गेली म्हणजे हिचं नक्की तिथं काहीतरी असणार असं सगळं होतं. पण त्याला पूर्ण विराम लागला त्याच्यानंतर. पण सत्यशोधक लग्न रुचलं नाही लोकांना फारसं, कारण ते वेगळं होतं. पण तरी पण काय असतं हे कन्व्हिन्स केल्यामुळे सगळे दोन्हीकडचे सगळे नातेवाईक आले, कारण ते थोडं बौद्ध पद्धतीकडे जाणार आहे. मग साड्यांवरून थोडासा वाद झाला की मी व्हाईट कपडे घालणार, तर म्हणाले आपण काय ख्रिश्चन आहोत का, कसे व्हाईट कपडे घालायचे. मग चल मधला मार्ग म्हणून मग साडी वेगळ्या रंगाची असं केलं. पण बाकी आम्हाला हवं तेच केलं. सत्यशोधकी गाणी झाली आधी आणि मग शपथ झालं. ओके. अशा पद्धतीने. आणि मग पुढे पुढे आता तू जशी सामाजिक कामात वावरत गेलीस तसं कसं कसं तुझ्यात बदल होत गेले काही? म्हणजे आधी काही वेळेला आपण खूप क्रांतिकारी असतो, मग आपल्या लक्षात येतं की अरे हळूहळू करायला पाहिजे. मोठा फरक पडला पुन्हा माझ्या आयुष्यात. तो म्हणजे 12 वर्षानंतर मी जेव्हा डिसिजन घेतला की पुन्हा शिकायचंय, तेव्हा मी पुन्हा अरुणा पेन्सिलकडे गेले की मला PhD करायची वाटते. ओके. तर तुम्ही मला मार्गदर्शन करा. तर त्या म्हणाल्या की तुला पुन्हा शिकण्याची गरज आहे, मला वाटतं तू पुण्याला जावंस आणि विद्युत भागवतांना भेटावं. म्हणून मग मी पुण्यात आले. तेव्हा विद्युत भागवत रिटायर झाल्या होत्या आणि शर्मिला रेगे होत्या तिथे. आणि शर्मिलाला भेटल्यानंतर पहिल्याच ओळखीत शर्मिला रेगे मॅडम, कधी शर्मिला झाल्या हे कळलं नाही. तिची अगदी खासियत होती. आणि शर्मिलाने मला कन्व्हिन्स केलं की जर तुला पुढे शिकायचं असेल तर तू डिप्लोमा करण्यापेक्षा जेंडर आणि डेव्हलपमेंटमध्ये तू डिग्रीज कर, MA कर. आणि मग मी म्हणजे रवी मग माझ्यासाठी मुंबई सोडून सगळं सोडून पुण्यात आला. 2 वर्ष तिच्याकडे तिच्या हाताखाली खूप शिकता आलं, तिला पाहता आलं, तिची पद्धत समजून घेण्याचा. तिचं एक होतं शिकणं आणि शिकवणं, हे जे तिचं प्रिन्सिपल होतं त्याच्यातून तिचं म्हणणं असायचं की मुलांना शिकवताना आम्ही स्वतः शिकतो. आणि ती जे एकेरीपणावरती आणायची तिच्या विद्यार्थ्यांना, तर त्यामध्ये ती जे पॉवर रिलेशन असतं, सत्ता संबंध शिक्षक आणि विद्यार्थी, ते एका झटक्यात. त्यामुळे शर्मिला अशी कधी शर्मिला अरे बापरे शर्मिला असं काहीच नाही. म्हणजे आम्ही तिला वाटेल ते जाऊन विचारायचं. आणि तिचं एक होतं की कुठलाही प्रश्न मूर्ख प्रश्न नसतो, त्यामुळे काही विचारू शकतात. त्यामुळे आम्ही काहीही विचारायचो. आणि ती प्रत्येकाला तेवढंच अटेंड करायची. खूप बिझी असली तरी तेवढंच अटेंड करायची. तिच्याकडून तो एक म्हणजे फेमिनिझम म्हणजे काय तो खऱ्या अर्थाने शर्मिलाकडून नुसता शिकता आला नाही, तर तो अनुभवता आला. आणि त्यातून मी अजून समृद्ध होत गेले. आणि तिने मला एक इन्साइट दिली की जर तुला पुढे शिकायचं असेल, तुला जर पुढे PhD करायची असेल, तर तू तुझ्या जातीवरती का करत नाही, कारण तू इनसाइडर पण आहेस आणि आउटसाइडर पण आहेस. आणि तिने ती मला फेमिनिस्ट लेन्स आणि जेंडर लेन्स दिला की तुझ्या जातीकडे, तुझ्या समाजाकडे कसं बघायचं. तर जवळजवळ मला वाटतं 2010 पासून मी न्हावी जातीवरती वाचते, अभ्यास करते, लिहिते.
IAWS नावाचं आमचं संघटन आहे. त्याच्यामध्ये म्हणजे दरवर्षी आम्ही इंडियन असोसिएशन ऑफ विमेन स्टडीज दर 3 वर्षांनी कॉन्फरन्सेस होतात, तिथे पेपर प्रेझेंट करते, असं चालू आहे. आणि मग त्या सगळ्या याच्यामध्ये तुझं आणि रवीचं रोजचं जेव्हा जगणं सुरू झालं, म्हणजे लिव्हिंगला तसे तुम्ही विकेंड सारखे होता, आणि रोजचं जगणं जेव्हा सुरू झालं तेव्हा कसे खटके, किंवा तू वुमन स्टडीजला गेल्यानंतर अजून एक तीव्रता येते ना स्त्री पुरुष समतेच्या संदर्भात, तर त्याच्यात रवी पास झाला का, फेल झाला का, काठावर आहे? नाही, मी तर म्हणेन की अनेक असे विषय होते, म्हणजे विशेषतः मी मराठी माध्यमातून 12वी पर्यंत शिकली, त्यामुळे जेवढी कोट अँड कोट कमांड पाहिजे लँग्वेज फ्लुएन्सी आणि तर तेवढी माझी नाहीये. आणि रवी डिप्लोमा अर्धवट सोडून जर्नलिझमकडे गेलेला, पण त्याची भाषेवरती प्रचंड कमांड असल्यामुळे मला जे समजायला कठीण जायचं ते त्याला पटकन समजायचं. त्यामुळे माझा अभ्यास मी म्हणेन रवीने घेतलेला आहे. विमेन स्टडीचा माझा अभ्यास रवीने घेतलेला आहे. जे नाही समजलं ते तो मला समजून सांगायचा. त्यामुळे घरकामाच्या संदर्भात त्याला सगळं स्वयंपाक बनवता येतो, कारण रवी आणि रवीचा भाऊ दोघं भाऊ असल्यामुळे त्या आईला मदत करायची, त्यामुळे रवीला स्वयंपाक येतो, उत्तम येतो, भाज्या, नॉनव्हेज हो तो करतो. आणि तू तेव्हा जे म्हणालीस की तुला मूल नकोय, स्वतःच घेतलं तर दत्तक घेईन, पण स्वतःच नको, तर तू दत्तक वगैरे काही घेतलंस का? आमचा विचार होता, पण जेव्हा आम्ही लग्न केलं आणि त्यानंतर आमच्या आयुष्यात अनेक चढ उतार झाले, त्यामुळे फायनान्शियल स्टॅबिलिटी नव्हती आणि मूल दत्तक घ्यायला स्टॅबिलिटी लागते, त्यामुळे तो विषय आपोआप बारगळला. आणि त्यामुळे बंड्या आला नाही, बंड्या तसाच बंड्या येण्याच्या आधी गोखले नगरला आम्ही जेव्हा राहत होतो तेव्हा आम्हाला एक छोटं पिल्लू रवीला सापडलं सकाळी ते, आणि ते मिक्स होतं, इंडी आणि जर्मन शेफर्ड, आणि मग ती फिमेल होती. मग ती आली, तिचं नाव चिकू, ती 7 वर्ष होती, आणि ती अचानक गेल्यामुळे मग आम्हाला इतकी सवय झाली मग आम्ही बंड्याला आणलं. आणि आता रवीचं काम काय असतं, किंवा तू आणि रवी मिळून काहीतरी सामाजिक संस्था किंवा असं काही सुरू केलं? आमची जतन फाउंडेशन फॉर इन्क्लुजन नावाची संस्था आहे, आणि इन्क्लुजनच्या अंगाने काय काय करता येईल त्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या आमच्याकडे 2 प्रोजेक्ट आहेत. एक मेजर प्रोजेक्ट आहे तो चष्म्याचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला अमेरिकेकडून डोनेशन मध्ये चष्मे आलेले आहेत, आणि हे चष्मे रीडिंग ग्लासेस आहेत. 1, 1.5, 2, 2.5, 3 हे स्टँडर्ड आहे, आणि ते एसिलॉर नावाच्या चांगल्या ब्रँड कंपनीचे आहेत. त्यामुळे जे डॉक्टर्स नेत्र तपासणी करून चष्मा देतात ते म्हणतात की ह्याची लेन्स खूप चांगली आहे. तर असे आम्ही लोकांना प्रवृत्त करतो की तुम्ही कॅम्प्स घ्या, आणि मग त्या तिथे वाटतो आम्ही. येणाऱ्या प्रत्येक माणसाला चष्मा आम्ही फ्री देतो, पण ज्यांना आम्ही चष्मे देतो, समजा आता एखादा नगरसेवक आहे आणि तो वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करू इच्छितो, तर अगदी 25 ते 30 रुपये अशी एका चष्म्यामागे आम्ही कॉस्ट घेतो, कारण ती आमची प्रोसेस हँडलिंग आणि ती कॉस्ट असते, कारण स्टाफ आहे त्याचा पगार, पुन्हा बॉक्सची ने-आण करणं, ट्रान्सपोर्ट, म्हणजे अगदी चंद्रपूरलाही आम्ही चष्मे पाठवतो, गाडीमध्ये पार्सल पाठवतो, मग ती कॉस्ट आम्ही त्या ह्याच्यातून घेतो. कारण आमची कंपनी सेक्शन 8 असल्यामुळे ती नॉन प्रॉफिट आहे, त्यामुळे आम्ही प्रॉफिट कमवू शकत नाही. मी आणि रवी आम्ही पगार घेऊ शकत नाही, पण तरी आम्ही हे करतो, कारण आम्हाला असं वाटतं की आम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतो. कारण आमचं प्रिन्सिपल आहे की 50% चष्मे हे बायकांना दिले पाहिजे. आम्ही ज्यांना ज्यांना कॅम्प घेतो त्यांना ही कंडिशन देतो की 50% चष्मे बायकांना गेले पाहिजे. कारण पुरुष तरी तालुक्याच्या गावी शहरात येऊन डोळे तपासतात,
पण बायका अजूनही डोळे तपासायला येत नाहीत आणि त्यात तो स्टिग्मा आहे की आता उतार वयाला ही चष्मा घालून हिंडायला लागली, ते जे आहे हिणवणं वगैरे, त्यामुळेही बायका पुढे येत नाही. पण त्यांच्या दारात जर चष्मा गेला तर त्या वापरतात, घरात तरी वापरतात आणि रिडिंग असल्यामुळे तो घरातच वापरायचा. आणि असं दिसतं का की त्या लोकांबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट राहणे, की कॉन्टॅक्ट राहतो तुझा? हो, कारण जे मोतीबिंदूचे पेशंट सापडतात आम्हाला त्याच्यात, त्यांचा आम्ही HP देसाई हॉस्पिटल आहे मुहम्मदवाडीला, तिथे आम्ही फ्रीमध्ये ऑपरेशन करतो. काही टेरेझियम नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे खेड्यामध्ये तो जास्त दिसतो, उन्हात आणि धुळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये. डोळ्यावरती एक पडदा येतो आणि तो पडदा बुबुळ पार करेपर्यंत काही करता येत नाही. मग तो जर सुरुवात असेल किंवा मग तेव्हा तो काढता येतो, कारण तो बुबुळ पार झालं तर मग तो अंधत्वच येतं. मग ते आधी कळू शकतो तुमच्या सगळ्या याच्यामुळे. पण स्त्री पुरुष समतेचा विचार मग तिथे या शिबिरांमध्ये बोलणं अथवा शिका अथवा वाचा अथवा अशा पद्धतीने तसं नाही होत, कारण ते खूपच त्या व्यक्तीचा अजेंडा असतो. म्हणजे कार्यक्रम वगैरे झाले तरी ते अनेकदा त्यांचा वाढदिवस असं सगळं खूप वेगळं असतं. दुसरं आमचा प्रोजेक्ट असा आहे की आम्ही नर्सच्या हाताखाली जे असिस्टंट असतात, नर्सिंग असिस्टंट, जनरल ड्युटी असिस्टंट नर्सिंग कोर्स आम्ही सुरू केलेला आहे आणि तिथे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. नर्सिंग असिस्टंटचं शिक्षण देतो आणि त्याच्यातही आम्ही पाहतो की मार्जिनलाइज सेक्शन मधली येतील आणि ते करतील. आणि आता पुढे काय? पुढे म्हणजे मला 1-2 प्रश्न पडलेले आहेत की एकतर स्त्री चळवळ, आणि मी म्हणताना माझ्या तरुण वयात चळवळ पोचली नाही माझ्यापर्यंत, तर ती पोहोचावी यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. कारण माझा जो आत्ताचा अनुभव आहे, आपला जो विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2चा जो खुलापत्र संवाद आहे, तो जेव्हा घेऊन मी लोकांपर्यंत जाते तेव्हा माझं असं लक्षात आलेलं आहे की लोकांना स्त्री चळवळ माहित नाही. आणि मग ती कशी पोहोचवण्याची म्हणजे, आणि शहरातही माहित नाही. तर माझ्यासाठी ते खूप मोठं आय ओपनर आहे. म्हणजे मी चळवळीतली नाही तरी पण आता मी चळवळीत आहे सोफार, म्हणजे पार्शल. तर हे म्हणजे माझ्यासाठी खूप आव्हान वाटतं की स्त्री चळवळ पोचली नाही. स्त्री चळवळीने इतकं काही केलेलं आहे स्त्रियांसाठी, त्यांना माणूस म्हणून जगता यावं यासाठी कायदे केलेत, ओपन प्लॅटफॉर्म्स आहेत, पण ते जर त्या व्यक्तीला माहिती नसतील तर काय तर मग ते आता वेगवेगळ्या माध्यमातून आपण सगळे मिळून पोहोचूया. आणि मला तर असं वाटतं की आपलं एकदा ह्याचं अनालिसिस घेऊन आपण पुण्यातल्या सगळ्या संस्था संघटनांसोबत बसूयात आणि हे फाइंडिंग्स मांडूयात आणि कसं आपल्याला पुढे जाता येईल एकत्र चळवळ मिळून. म्हणून आपण त्याचा नक्की प्रयत्न करूया. दुसरा मला प्रश्न पडलेला आहे की म्हणजे जेव्हा आपण ज्योती सावित्री म्हणतो आणि ते आपले आयडल आहेत, आणि आपण कसं म्हणतो की ज्योतिबांनी सावित्रीला शिकवलं, पुढे आणलं आणि म्हणून सहजीवन. तर जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अशा काही आजूबाजूला लोक असतात अशी की जे एकमेकाला मदत करतात आणि पुढे येतात, पण ज्यांना आपण जाणकार म्हणतो किंवा ज्यांना आपण चळवळीतले म्हणतो किंवा अभ्यासातले म्हणतो, ती लोक जेव्हा ह्याबद्दल गॉसिप्स करतात की अरे तिचं काय, तिचं त्याच्यामुळे तिचं सगळं त्यानेच करून दिलं किंवा, तर
मला प्रश्न आहे की आपण मग खरंच स्त्रीवादी नाही, आहोत मला का? किंवा वाटतं की आपण खरंच माणसाचे स्त्री-पुरुष पाय समानता- मातीचे असतात हे आपण धरावं आणि जे चांगलं करता आहेत, चांगलं बोलता आहेत, त्याच्यातलं जे चांगलं नक्कीच, ते नक्कीच, घ्यावं नक्कीच. आणि पुढे जावं असं. पण ह्या काही गोष्टी असतात ना, ह्याने सेटबॅक बसतो असं मला हो, वाटतं. बरोबर. आणि तो कमीत कमी बसेल असा आपण असं प्रयत्न आपण करूया. प्रयत्न करूया नक्की. थँक्यू. चल, तू आलीस त्यामुळे खूप मस्त Thank you, वाटलं. गीताली.